मी चाललीये शूटला. नाशिकचं पहिलंच कोलॅबरेशन टॉयचं आहे आणि स्कूटरचं आहे, परत इलेक्ट्रिक स्कूटरचं. आणि 2चा टाइम दिलेला होता, 2:30 वाजून गेले. नाशिकचं फर्स्ट म्हणजे पहिलं कोलॅबरेशन असल्यामुळे थोडीशी मेकअप साठी टाइम लागतो. कायची मेकअप बिकअप काय केलेलं नाही मी. ऑनलाईन काहीतरी मागवलं होतं ते लावलंय चेहऱ्याला. तर पहिलं कोलॅबरेशन असल्यावरती थोडस असं धाकधूक आहे की कसं होईल काय होईल. पण जातोय. बापू आहे सोबत. मिसिंग हर्षू मिसिंग. हर्ष राहिली असती तर अजून एक जण आमची टीमच आहे डायरेक्ट सोबत. अश्विनीचं पहिलं कोलॅबरेशन नाशिक शहरामधलं. सो एक्साइटमेंट खूप आहे. शूटिंग करणार मीच आहे, बाहेर मॅनेजर मागे बसलेला, ड्रायव्हर पुढे बसलेला आहे. कोलॅबरेशन 2-3 आहेत. एक इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमचं, एक किड्स टॉयचं आहे आणि एक परत कसलं तरी आहे, आणि एक शाडू मातीचा गणपती आहे, त्याचं कोलॅबरेशन होणार आहे. सो पहिली चर्चा हीच होती की माझ्याकडे ड्रेसच नाही. पण आपलं सौंदर्य ड्रेसांवर नसून पर्सनॅलिटीवर आहे, हे मी तुला केव्हापासून सांगतोय. बिग बॉसचा एपिसोड संपून आम्ही आता ऑन द वे आहे. प्रणव भाऊ यांच्याकडे जातोय. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ई कॉमर्स नाही ई कॉमर्स ती जी वेबसाईट आहे ना त्याच्यावर पण ऑर्डर्स घेतो आपण. त्याच्यावर प्रोडक्ट काय करायचं आपल्याला, स्टोरचा ऍड्रेस कोणता आहे, स्टोर तुम्ही जे म्हणताय ना ऑफलाईन पण नाशिकमध्ये खेळण्यांचं भव्य दिव्य आणि सर्वात मोठं ठिकाण म्हणजे मायजिनी बॉक्स. म्युझिकल स्लीपिंग कॅट. नॅचरली करावं. ट्रेंडिंग टॅटू म्हणून आहे याच्यामध्ये. काल प्रणव सरांसोबत माझा कॉन्टॅक्ट झाला इंस्टाग्रामला आणि त्यांनी नाशिकचं पहिलं कोलॅबरेशन दिलं मायजिनी बॉक्स इथे. आणि आम्ही आज शूट पण केलं. त्याचा तुम्हाला रील बघायला भेटेल इंस्टाग्रामला, चेकआउट नक्की करा. आणि खूप छान एक्सपिरियन्स आला नाशिकचं पहिलं कोलॅबरेशन असल्यामुळे. सरांचं पेज कोणतं आहे, प्रोडक्शन हाऊस, तुमच्याबद्दल थोडं माझं प्रणव. ओके. सरांचं मी प्रणव वाघ म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे. सो ते पण काय प्रोडक्शन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं काम करतात, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून. पण त्यांनी खूप सॉन्ग पण केलेले आहे नाशिकमध्येच. सो आपल्या व्हिडिओला किंवा व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.